नमस्कार, भारतीय नाईकमध्ये आपलं स्वागत आहे। स्वच्छ आणि सुंदर बारामतीचा नारा दिला जात असताना शहरातील परकाळे बंगला परिसरात मात्र खासगी बिल्डरांच्या मुजोरीमुळे सर्वसामान्य नागरिकांचे जगणे कठीण झाले आहे। बँक ऑफ महाराष्ट्र शेजारी सुरू असलेल्या एका भव्य इमारतीच्या बांधकामाने केवळ रहिवाशांनाच नव्हे तर वाहनधारकांनाही वेठीस धरले आहे। अमरजित जगताप, धवल वाघोलीकर आणि रितेश सावंत यांच्या मालकीच्या या नवनिर्माण प्रकल्पामुळे सार्वजनिक शिस्तीचे अक्षरशः दिंडवडे काढले जात आहे। बांधकामासाठी वापरले जाणारे पाणी मुख्य रस्त्यावर सोडले जात आहे। यामुळे नगरपालिकेचे लाखो रुपये खर्च करून तयार केलेल्या रस्त्याचे आता वाटोळे झाले आहे आणि तो रस्ता पूर्णपणे चिखलात माखला आहे। हे बांधकाम रात्रीच्या वेळी सुरू आहे। यंत्रसामग्रीचा मोठा आवाज आणि मजुरांची वर्दळ यामुळे परिसरातील ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थ्यांची झोप उडाली आहे। बांधकाम साहित्याची अवजड वाहने भर रस्त्यात उभी केली जातात। त्यामुळे परकाळे बंगला परिसरात तासनतास वाहतूक कोंडी होत असून पादचाऱ्यांना चालणेही मुश्किल झाले आहे। स्थानिक नागरिकांनी आता या बिल्डरावर कठोर दंडात्मक कारवाई करण्याची मागणी केलेली आहे। नगर परिषद याकडे दुर्लक्ष जाणीवपूर्वक करत नाही ना, असा सवाल आता उपस्थित होत आहे। प्रशासन या मुजोर विकासांना चाप लावणार की सामान्य जनता अशीच बरडली जाणार, हे आता पाहणे महत्त्वाचे ठरेल। व्हिडिओ जर्नलिस्ट सुशील कांबळेसह मी आशिष भोसले, धन्यवाद।